ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली तर अर्जुनशी बोलत नसते. तर अर्जुन चैतन्यला म्हणतो, मी काय म्हणतो जाना सायली, वहिनीला विचार ना काही प्रॉब्लेम आहे का. तर आता चैतन्य म्हणतो, मी काय तुझा पर्सनल कबूतर आहे का. पहाव तवे पायाला चिट्टी बांधायची आणि नेहमीच तुझे निरोप पोहोचवायचे नाही, मला जमणार नाही. तर अर्जुन म्हणतो, आता पायाला नाही, गळ्यात चिट्टी बांधली, ज्या मी सांगितलं ना मग तेवढं करायचं. चैतन्य म्हणतो, नाही करणार, तुला तिच्याशी बोलायचं आहे ना, मग तू जाऊन बोल. तर अर्जुन ज्यावेळी ऍक्टिंग करतो त्यावेळी चैतन्याच्या लक्षात येतं की ही दोघेही एकमेकांशी बोलत नाहीयेत. चैतन्य म्हणतो, म्हणजे तुम्हा दोघांमध्ये नक्कीच काहीतरी झालंय हो ना. तर अर्जुन म्हणतो, जाना प्लीज. तर चैतन्य म्हणतो, मी काही यावेळी तुझ्या पोस्टमनच काम करणार नाही, मी इथे सर्वांसोबत गप्पा मारेनल. अर्जुन म्हणतो, प्लीज ही हेल्प उदार राहील असं समज. चैतन्य म्हणतो, नक्की. अर्जुन म्हणतो, हो नक्की. आता सायली इकडे सुमन काकूंच्या विचारात असते. तर मागे येऊन चैतन्य उभा असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नागराज काका त्यांच्या माणसांना विचारतात की कसला आवाज आला. तर ते म्हणू लागतात, काही नाही हो, इथे खूप भंगार पडलेला आहे, त्यातीलच भंगार पडलं असेल आणि उंदर सुद्धा भरपूर झाली आहेत असतील, एखादं उंदीर वगैरे. नागराज काका म्हणतात, ते काही मला माहीत आणि उंदराच वगैरे सांगायचं नाही, स्वतः जाऊन तिथे बघायचं असं म्हणत ते आपल्या माणसांना तिथे नक्की काय आहे हे बघायला सांगतात. तर दुसरीकडे आता सायली सतत सुमन काकूंना फोन करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु सुमन काकूंचा काही फोन लागत नसतो. सायली सुमन काकूंची वाटही पाहत असते, परंतु आता सायलीला काय करावं काहीच कळत नसतं. आणि त्याचवेळी चैतन्य मागे असतो, सायलीकडे पाहतो आणि म्हणतो, वहिनी काही प्रॉब्लेम आहे का. तर सायली काहीच बोलत नाही. तर त्यानंतर चैतन्य म्हणतो, सायली वहिनी नक्की काही प्रॉब्लेम नाही ना. तर आता सायली चैतन्याला म्हणते, हे तुम्ही विचारताय की तुम्हाला कोणी हे विचारायला पाठवलं आहे. आता मात्र चैतन्याला धक्काच बसतो. तर अर्जुन तिकडे मात्र शांतपणे हे ऐकत असतो. चैतन्याला काय बोलावं काहीच कळत नाही. सायली चैतन्यकडे पाहत असते, चैतन्य मात्र शांतच असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नागराज काका आपल्या माणसांना म्हणतात, ज्या कोण आहे ते बघा, मी आतल्याच नरड बंद करतो, तुम्ही इथे कोण आहे ते पाहायचं. आता नागराज काकाने सांगितल्याप्रमाणे त्यांची माणस नक्की कोण आहे हे पाहण्यासाठी त्या अडगळीच्या सामानाकडे येतात, परंतु सुमन काकू कशाबशा लपून राहतात आणि त्यांना त्या दिसतही नाहीत. तर दुसरीकडे आता सायलीच्या प्रश्नाचे उत्तर देत चैतन्य म्हणतो, नाही नाही, मला कोणी पाठवणार आहे, मला कोणी नाही पाठवलं, मी तिथे उभा होतो आणि मला असं वाटलं की तुम्ही टेन्शनमध्ये आहात म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं. सायली म्हणते, हो का, पण चैतन्य भाऊजी तुम्हाला खोट बोलता येत नाही, सरळ स्पष्ट दिसत आहे की तुम्हाला इथे कोणीतरी पाठवलं आहे, पण ज्यांनी कोणी पाठवले ना त्यांना सांगा. सायली हसली, काय रडली, काय उदास असली काय, त्याबद्दल तुम्ही काही विचारायचं नाही, कारण त्या गोष्टीशी तुमचा काही संबंध नाही. आता मात्र चैतन्यला काय बोलावं काहीच कळत नाही. तर सायली म्हणते, पण चैतन्य भाऊजी तुमचं बाकी काही काम होतं का. तर चैतन्य पटकन बोलतो, मारामारी चहा कॉफीची जी मारामारी असते ना ती मला हवी होती. तर सायली चैतन्याला विचारते, खरंच तुम्हालाच हवी होती का. तर चैतन्यम म्हणतो, हो मलाच प्यायची होती, मला आवडते ना, कारण तुम्ही एकदा बनवली होती त्यावेळी मी प्यायली होती म्हणून मला मिळाली असती तर खरंच खूप छान झालं असतं. सायली म्हणते, मग इथे बसा. चैतन्य म्हणतो, इथे. सायली म्हणते, हो इथेच बसायचं, मी घेऊन येते. असं म्हणत सायली किचनमध्ये आता चैतन्याला हवी असणारी मारामारी बनवायला जाते. तर इकडे अर्जुन मात्र चैतन्यावर चिडत असतो. त्या दोघांच्याही खानाखुना चालू असतात. आता चैतन्य अर्जुनला मेसेज करणार, परंतु त्याचवेळी सायली समोर येऊन उभी राहते आणि म्हणते, हे घ्या, तुम्हाला मारामारी हवी होती ना, मग घ्या. चैतन्य ये म्हणतो, एवढी पाहिजे आहे सायली,
म्हणते तुम्हालाच हवी होती ना, मग प्या तर. त्यानंतर चैतन्य म्हणतो मी तिथे डायनिंग टेबल जवळ जाऊन बसू का सायली विचारते. जेवण आहे का ते? चैतन्य म्हणतो नाही, पण कॉफी पण तिथे पिऊ शकतो ना? सायली म्हणते नाही, त्याची काहीच करत नाही. तुम्ही इथे बसून पिला तरी हरकत नाही. तर चैतन्य म्हणतो कल्पना मावशींना विचारतो ना, तिला थोडी हवी आहे का? तर सायली म्हणते आईंना आवडत नाही, त्यामुळे तुम्हाला हवी होती ना, म्हणूनच मी बनवली आई. त्यामुळे सगळीच प्यायची. आता मात्र चैतन्याची नाचक्की चालेली असते. त्याला काय करावं काहीच कळत नसतं आणि सायली समोर काही बोलताही येत नाही ना. इलाजाने ती मारामारी प्यावी लागते. आता सायली सुमन काकूंना फोन करण्याचा प्रयत्न करत असते आणि इकडे अर्जुन मात्र चैतन्यवर खूप खूप चिडलेला असतो. तो रागाने चैतन्याकडे पाहत असतो. चैतन्याला काही पर्याय नसतो आणि शेवटी सायलीच्या समोर बसून त्याला मारामारी प्यावी लागते. आता सायली प्रतिमा आत्यांना विचारते, प्रतिमा आत्या, तुमचं सुमन काकूंशी काही बोलणं झालं आहे का? तर सायलीला प्रतिमा आत्या म्हणतात नाही. तू तिला फोन करणार होतीस ना? सायली म्हणते हो आत्या, मी कधीपासून सुमन काकूंना फोन करण्याचा प्रयत्न करते, पण त्यांचा फोन बंदच येत आहे. प्रतिमा आत्या म्हणतात थांब, मीच तिला फोन करण्याचा प्रयत्न करते. सायली म्हणते नाही, नको, मी करते फोन करण्याचा प्रयत्न आणि जर काही बोलणं झालं तर तुम्हाला कळवते. असं म्हणत सायली पुन्हा पुन्हा सुमन काकूंना फोन करत असते. तर दुसरीकडे सुमन काकू लपून असतात, परंतु आता महिप्तशिकच्या माणसांना तर काही दिसत नाहीत आणि महिप्तशिकरेची माणस त्यांना पुढे अजून कोणी आहे का पाहण्यासाठी तिथून निघून जातात. आणि त्याच संधीचा फायदा घेत आता सुमन काकू नागराज काका ज्या गॅरेजमध्ये गेलेले असतात तिथे हळूच येतात. इकडे मात्र माणसांना चकवा देत सुमन काकू आता नागराज काकांच्या मागावर आलेले असतात. आता इकडे चैतन्याची मारामारी पिऊन झालेली असते. चैतन्य अर्जुनच्या बाजूला जाऊन उभा राहतो. अर्जुन म्हणतो का आलं झालं काम पूर्ण? चैतन्य म्हणतो हो ना, मारामारी कसली होती असं वाटायला लागलं की अजून एक कप घ्यायला हवं होता. अर्जुन म्हणतो लाज नाही का वाटत? अरे मी तुला कुठल्या कामासाठी पाठवलं होतं आणि तू काय करून आलायस? चैतन्य मात्र काहीच बोलत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सुमन काकू नागराज काकांच्या मागावर आलेले असतात आणि ज्यावेळी सुमन काकूंना सत्य कळतं त्यावेळी मात्र सुमन काकूंना धक्काच बसतो. नागराज काकांनीच महिप्त शिकरेना किडनप केला आहे. या सगळ्या मागे महिप्त शिकरे सोबत नागराज काकांचाही हात आहे. त्यामध्ये तेही गुन्हेगार आहेत. हे सत्य सुमन काकूंना कळालेलं असतं. इकडे नागराज काका महिपा शिकरायांना म्हणतात काय झालं? एवढा मोठमोठ्याने बोंबलायला काय झालंय सांग ना? बाहेरपर्यंत आवाज जातोय. परंतु कसं आहे ना महिप शेठ, तुझी तर खूप प्रगती झाली आहे. म्हणजे जमिनीवरून आता डायरेक्ट खुर्चीवर येऊन बसलायस. घाम तर भरपूर फुटलाय. खूप मेहनत घ्यावी लागली ना? आणि हो, कशाला ओरडत होतास ते अगोदर मला सांग. ओरडण्याने काही फरक पडणार आहे का? कारण तुझी ही माणस खूप प्रामाणिक आहेत. एकदा महिप्त शेठचा ऑर्डर आहे. महिप्त शेठने सांगितलं आहे ना की मध्ये ज्याला कोणाला बांधून ठेवले त्याला बघायला जायचं नाही. मग ती नाहीच येणार. तू कितीही बोंब मारलीस तरी सुद्धा तुझी माणस काही बाहेर येणार नाहीत. अरे तुझी माणस खूप प्रामाणिक आहेत. काही झालं तरी तुला बाहेर पडू देणार नाहीत. मी तुला एकदा सांगितलं ना की तुला इथून बाहेर पडता येणार नाही. मग का बोंबलतोय सांग? अजूनही काही बोंबलायचं आहे का? अजूनही ओरडायचं आहे का? ओरड, मी आहे ऐकायला. एक काम करू का, मी जवळ येऊन ऐकू का? असं म्हणत नागराज काका महिप्त शिकच्या जवळ जातात. महिपा शिकरे रागानेच बघतात. त्यावेळी मात्र नागराज काका नाटक करत म्हणतात घाबरलो, खूप घाबरलो, पण तात्पुरता घाबरलो. आता बोल, तुला काय बोलायचं आहे? महिपा शिकरे काहीच बोलत नसतात, परंतु सुमन काकू हे सगळं काही पाहत असतात. सुमन काकूंना खूप धक्का बसलेला असतो. आता सुमन काकू उभ्या राहणार, परंतु त्याचवेळी
तिथे असणार लोखंड सुमन काकूंच्या पायावर पडतं आणि सुमन काकू मोठ्यानेच ओरडतात, आई. आणि त्याच वेळी नागराज काकांच्या लक्षात येतं की इथे कोणीतरी सुमन काकू तिथून पळण्याचा प्रयत्न करतात. आता नागराज काका नक्की तिथे कोण होतं हे पाहण्यासाठी त्यांच्या मागावर येतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली पुन्हा पुन्हा सुमन काकूंना फोन करण्याचा प्रयत्न करते, परंतु सुमन काकूंचा फोन लागत नसतो. सायली म्हणते, कदाचित घरात नेटवर्क मिळत नसेल, बाहेर जाऊन फोन करते, असं म्हणत सायली आता घराबाहेर येते आणि सुमन काकूंना फोन करते पाहते तर सुमन काकूंना मेसेजही गेलेले नसतात. सायली म्हणते सुमन काकूंना मेसेजही गेले नाहीयेत, म्हणजे सुमन काकू नक्की कुठे आहेत? काही काम आलं म्हणून ते परत खरी तर परतले नसतील ना. मी काय करू? त्यांच्या घरी जाऊन बघू का? असं म्हणत सायली पुन्हा एकदा मागे वळून घरातील सगळ्यांकडे पाहते, परंतु आता काहीही करून सुमन काकूंचा शोध घ्यायला हवा. त्या नक्की कुठे आहेत हे शोधायला आणि म्हणूनच सायली आता काहीतरी करायचं ठरवते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. नक्की बाहेर आपल्या मागावर कोण आहे हे पाहण्यासाठी नागराज काका बाहेर आलेले असतात. आता नागराज काका इकडे तिकडे शोधू लागतात, इकडे तिकडे पाहू लागतात की नक्की त्यांचं बोलणं कोणी ऐकलं असावं आणि नागराज काका त्यांना शोधत असतात. परंतु त्याचवेळी सुमन काकू त्या सामानाच्या मागे लपून असतात. नागराज काका इकडे तिकडे शोधतात आणि मागे वळून पुन्हा एकदा आतमध्ये जाणार, परंतु त्याचवेळी त्यांचा लक्ष सुमन काकूंवर पडतो. नागराज काका पाहतात तर तिथे सुमन काकू लपलेले असतात. नागराज काका मोठ्यानेच म्हणतात, सुमन तू. परंतु सुमन काकू नागराज काकांच्या हाती न लागता तिथून पळ करण्याचा प्रयत्न करतात. सुमन काकू स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने पळत असतात, परंतु त्याचवेळी त्यांच्या साडीत पाय अडकळतो आणि त्या वाटेतच पडतात. आता नागराज काका तिथपर्यंत पोहोचलेले असतात. नागराज काका सुमन काकूंचा हात पकडतात, परंतु सुमन काकू त्यांच्या हाताला चावा घेतात आणि तिथून पुन्हा एकदा पळ काढण्याचा प्रयत्न करतात. नागराज काका हसत असतात आणि पुन्हा एकदा सुमन काकूंच्या मागावर असतात. आता सुमन काकू कशाबशा नागराज काकांच्या हातून सुटलेल्या असतात आणि काही गाड्यांच्या मागे येऊन त्या लपतात. आता नागराज काका त्यांना पुढे शोधण्यासाठी जातात. सुमन काकूंच्या लक्षात येतं की नागराज काका इथून पुढे गेलेत आणि म्हणूनच त्याचवेळी त्या संधीचा फायदा घेत आता सुमन काकू सायलीला फोन करण्याचा प्रयत्न करतात. सायलीला सुमन काकूंचा फोन येताच सायली घाईने सुमन काकूंचा फोन उचलते आणि विचारते, सुमन काकू तुम्ही कुठे आहात? सुमन काकू घाबरलेले असतात. तर सायलीला म्हणतात, सायली मी काय सांगते ते प्लीज नीट ऐकून घे. सायली म्हणते, काय झाले? सुमन काकू म्हणतात, मी आता सुमन काकू पुढे काही सांगणार, परंतु तोपर्यंत नागराज काका त्यांच्यापर्यंत पोहोचलेले असतात. नागराज काका सुमन काकूंच तोंड बंद करतात. सुमन काकू स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि हा सगळा आवाज सायलीला जात असतो. सायली म्हणते, सुमन काकू बोलाना, परंतु त्यावेळी नागराज काका सुमन काकूंचा मोबाईल घेतात आणि बंद करतात. सायली पुन्हा एकदा सुमन काकूंना फोन करण्याचा प्रयत्न करते, परंतु सुमन काकूंचा फोन मात्र बंद येतो. तो इकडे नागराज काका सुमन काकूंना पकडतात. सुमन काकू नागराज काकांना म्हणतात, प्लीज मला सोडवा, प्लीज मला इथून जाऊ द्या, परंतु नागराज काका काही त्यांना सोडत नसतात. तर दुसरीकडे सायली घाबरते आणि म्हणते, सुमन काकू कुठल्या तरी अडचणीत आहेत, नक्कीच काहीतरी खोडल आहे. हे सगळं काही मला विचित्र वाटत आहे. नाही, आत्ताच मला यांच्या घरी जावं लागेल. सायली पाहते तर घरात सर्वजण एकत्र मज्जा मस्ती करत असतात आणि सायली कोणाला काही न सांगता आता किल्लेदारांच्या घरी जाण्यासाठी निघालेली असते. तर दुसरीकडे अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य अरे सायली टेन्शनमध्ये दिसत आहे आणि म्हणूनच मी तुला पाठवलं होतं
की सायली नक्की काय टेन्शनमध्ये ते बघ, तिच्या मनातील काय चालू आहे ते सगळं काही काढून घे आणि मला येऊन सांग नक्की काय झालं आहे. पण नाही, तुला तेवढेही जमलं नाही. तू तिथे गेलास आणि मारामारी पिलीस आणि इथे येऊन उभा आहेस. तर चैतन्य म्हणतो, अर्जुन नाही, मी सायली वहिनीला विचारण्याचा प्रयत्न केला, पण तिला अगोदरच कळालं की तू मला तिथे पाठवलेस, त्यामुळे ती माझ्याशी काहीच बोलली नाही. अर्जुन अर्जुन हाणतो, मग जा परत आणि सायलीशी बोल नक्की, तिच्या मनात काय आहे ते सगळं काही जाणून घे. परंतु त्याच वेळी अर्जुन बाहेर पाहतो तर सायली कुठेही दिसत नसते. अर्जुन म्हणतो, सायली तर इथेच होती, मग कुठे गेली असावी? आणि म्हणूनच अर्जुन घराबाहेर येऊन पाहतो तर सायली तिथे नसते. अर्जुन आता आपल्या रूममध्ये जाऊन पाहतो तर तिथेही सायली नसते. तर सायली पोहोचलेली असते किल्लेदारांच्या घरी. सायली किल्लेदारांच्या घरी जाऊन पाहते तर घराला कुलूप असतं. सायली म्हणते, घराला तर लॉक आहे, म्हणजे सुमन काकू अजूनपर्यंत घरी आले नाहीयेत. मग सुमन काकू नक्की कुठे गेले आहेत? सायली पूर्णपणे घाबरून गेलेली असते. ती सुमन काकूंना फोन करण्याचा प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे अर्जुन विचार करतो की सायली कुठे गेली असावी आणि म्हणूनच अर्जुन सायलीला फोन करायला घेतो. आता अर्जुन सायलीला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु सायलीचा फोन काही लागत नसतो. अर्जुनला खूप टेन्शन आलेलं असतं आणि त्याचवेळी तिथे चैतन्य येतो. चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन काय हे घरात सर्वजण खूप गप्पा मारतायत, खूप मज्जा मस्ती करतायस आणि तू मात्र इथे येऊन उभा आहेस. तर अर्जुन म्हणतो, सायली कुठेच दिसत नाहीये. चैतन्य म्हणते, अरे असेल इथेच कुठेतरी. आणि आता तर ती बाहेर होती ना, मग गेली असेल तिच्या रूममध्ये. अर्जुन म्हणतो, मी रूममध्येही पाहून आलो आहे, परंतु सायली नाहीये. तर त्यानंतर चैतन्य म्हणतो, मग मागच्या गार्डनमध्ये असेल. अर्जुन म्हणतो, नाहीये, मी तिचा फोन करण्याचाही प्रयत्न करत आहे, पण तिचा फोनही लागत नाहीये. सायली इथे होती, मी पाहिलं आणि इथून कुठे गायब झाली, काहीच कळालं नाही. चैतन्य म्हणतो, एक मिनिट, मी स्वतः फोन करतो. अर्जुन म्हणतो, अरे मी फोन केला आहे, तिचा फोन नाही लागत आहे. चैतन्य म्हणतो, एक मिनिट. असं म्हणत चैतन्य स्वतःहून सायलीला फोन करतो, परंतु सायलीचा काही फोन लागत नसतो. तर अर्जुन म्हणतो, बघितलंस ना, सायलीचा फोन लागत नाही. सायली कुठे गेली मला काहीच कळत नाही. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन अरे तू शांत हो. अरे घर मोठं आहे, मला माहीत आहे, परंतु माणसं हरवणार एवढं तरी मोठं नाहीये, त्यामुळे सायली वहिनी इथेच कुठेतरी असेल. अर्जुन म्हणतो, त्या संपूर्ण घरात मी शोधला आहे, परंतु सायली कुठेच नाहीये. चैतन्य तुला कळतं का? चल आपल्याला जाऊन सायलीला शोधावं लागेल. असं म्हणत आता अर्जुन आणि चैतन्य सायलीला शोधण्यासाठी घराबाहेर पडत असतात. तर चैतन्य म्हणतो, आपण कल्पना मावशी एकदा बोलूया का? अर्जुन म्हणतो, नाही नको, आता सर्वजण घरात खूप आनंदात आहेत आणि या सगळ्यांना टेन्शन नको यायला. असं म्हणत अर्जुन चैतन्याला घेऊन सायलीला शोधण्यासाठी जातो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता इकडे नागराज काका सुमन काकूंना हरफटातच गॅरेजमध्ये घेऊन येतात. सुमन काकू म्हणतात, अहो प्लीज मला सोडा, परंतु नागराज काका सुमन काकूच काही ऐकून न घेता आता त्यांना महिपा शिखरेच्या बाजूला बसवतात. महिपा शिखरे सुमन काकूंकडे विचित्र नजरेने पाहत असतात. सुमन काकूंना ते विचित्र वाटत असतं. सुमन काकू आता महिपा शिखरांकडे पाहतही नाहीत. नागराज काका सुमन काकूंना त्रास देत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता प्रिया ही साक्षीशी बोलण्यासाठी साक्षीच्या घरी पोहोचलेली असते. प्रिया साक्षीला म्हणते, तू जो व्हिडिओ बनवला होतास ना, तो व्हिडिओ अण्णा सरांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था केली आहे मी. तर आता साक्षी म्हणते, म्हणजे अण्णा सर कुठे आहेत हे तुला माहीत आहे का? अगं सांग ना, अण्णा कुठे आहेत? गेला 1 महिना मी माझ्या अण्णांना पाहिलेही नाहीये, त्यांच्याशी बोललेही नाहीये. आता मात्र प्रिया शांतच होते. प्रिया खोट बोलत साक्षीला म्हणते, अगं मी कुठे म्हणाली आहे
की अण्णा सर कुठे आहेत हे मला माहीत आहे, फक्त मी त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता साक्षी म्हणते, बघ माझं असं होतं, कधी कधी असं वाटतं की माझा मेंदूच काम करत नाही, परंतु खरं सांगू का अण्णा इथे नाही येत, अण्णांशी माझं बोलणं झालं नाही, या विचारानेच मी बिथरून गेली आहे. तर त्यानंतर साक्षी प्रियाला म्हणते, प्रिया आपण काही करून अण्णांना शोधायला हो. तर प्रिया म्हणते, आम्ही नाही, मी अण्णांना शोधणार आहे, तू काळजी करू नकोस साक्षी, पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू या घराच्या बाहेर पडू नकोस, कारण तो ब्लॅकमेलर तुझ्यावर नजर ठेवून असणार, त्यामुळे तुझ्या जीवाला धोका आहे, प्लीज तू इथून बाहेर पडू नकोस. साक्षी म्हणते, तू बोलतेस ते अगदी खरं आहे, किती खराब आयुष्य झालंय ग माझं. 3 वर्षापूर्वी एवढं बिंदास्त आयुष्य जगत होती, एक मस्तपैकी रिसॉर्ट बांधायचं अशी अंबिशियस स्वप्न होती माझी, परंतु एक खून काय माझ्या हातून झाला, माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. आणि आता एवढे प्रयत्न करते, पण गाडी काही रुळावर येतच नाहीये, कितीही काही प्रयत्न केले तरी सुद्धा माझ्या प्रयत्नांना यश काही मिळत नाही. आता हे सगळं काही प्रिया ऐकत असते आणि साक्षीची ती अवस्था पाहून प्रियाला मात्र आनंद होत असतो. प्रिया हे सगळं काही ऐकत असताना मनातल्या मनात हसतही असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन आणि चैतन्य सायलीला शोधत असतात, परंतु सायली कुठेच सापडत नसते. अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य सायली कुठेच सापडत नाहीये, तिला कोणी त्रास तर दिला नसेल ना, तिच्या जीवाला धोका तर नसेल ना. चैतन्य म्हणतो, नाही अर्जुन, असं काही नसेल, तू एवढा विचार नको करू सायली, वहिनी नक्कीच आपल्याला सापडेल. असं म्हणत आता चैतन्य अर्जुनला धीर देत असतो, परंतु अर्जुन मात्र पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन भलतासलता विचार करू नकोस, थांब, मी सायली वहिनीला फोन करतो. असं म्हणत आता चैतन्य सायलीला फोन करतो. अर्जुन विचारतो, फोन लागलाय का? तर चैतन्य म्हणतो, हो फोन लागलाय. आता सायली चैतन्याचा फोन उचलायला जाते, परंतु चुकून तो कट होतो. चैतन्य म्हणतो, कट केला. तर अर्जुन म्हणतो, काय असं वागते ती, तिने फोन कट का केला, तिला सांगता येत नव्हतं का की ती कुठे आहे? तर इकडे सायली म्हणते, अरे बापरे, चुकून चैतन्य भाऊजींचा फोन कट झाला, मी त्यांना पुन्हा फोन करते. असं म्हणत सायली आता पुन्हा एकदा चैतन्याला फोन करायला घेते. तर दुसरीकडे अर्जुन म्हणतो, थांब चैतन्य, मीच आता तिला फोन करतो. परंतु त्याचवेळी चैतन्याला सायलीचा फोन आलेला असतो. चैतन्य म्हणतो, थांब अर्जुन, सायली वहिनीचाच फोन आहे. आता चैतन्य सायलीचा फोन उचलतो. तर चैतन्यला अर्जुन म्हणतो, फोन स्पीकरवर ठेव. चैतन्य म्हणतो, सायली वहिनी, अग तू कुठे आहेस? तर सायली म्हणते, चैतन्य भाऊजी, मी इकडे किल्लेदारांच्या घरी आली आहे, रविराज काकांच्या घरी. आता हे ऐकताच अर्जुन म्हणू लागतो, तू तिथे काय करतेस? तर सायली म्हणते, चैतन्य भाऊजी, तुम्ही मला फोन केलाय ना, मग माझ्याशी तुम्हीच बोला. आता चैतन्य अर्जुनला शांत करतो आणि म्हणतोस, वहिनी नक्की काय झाले, तू तिकडे का गेलीयस? अर्जुन चैतन्यला म्हणतो, तू तिला विचार तिकडे, तू एवढ्या रात्री का गेलीस, काय झाले नक्की? तर सायली म्हणते, मी इकडे आले कारण मी मघापासून सुमन काकूंना फोन करण्याचा प्रयत्न करते, पण सुमन काकूंचा फोन लागत नाही. मध्येच त्यांचं आणि माझं बोलणं झालं, पण ते अर्धवटच झालं. त्या बोलण्यातही मला समजलं की सुमन काकू खूप घाबरल्या होत्या, त्या कुठल्या तरी संकटात आहेत आणि तेच पाहण्यासाठी मी इकडे आले. परंतु इकडे किल्लेदारांच्या घराला लॉक आहे, सुमन काकू घरी पोहोचल्याच नाहीयेत आणि तिकडेही पोहोचल्या नाहीयेत. मग सुमन काकू नक्की कुठे आहेत आणि तेच पाहण्यासाठी मी इकडे रविराज काकांच्या घरी आले. तर आता अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य तिला सांग तू तिथेच थांब, आम्ही येत आहोत. चैतन्य म्हणतो, सायली वहिनी. तर सायली म्हणते, मी ऐकलं आहे, मी इथेच थांबते, तुम्ही इथे या. असं म्हणत आता सायली फोन ठेवते. अर्जुन आणि चैतन्य घाईघाईने रविराज सरांच्या घरी जायला निघालेले असतात. तर इकडे सायली अजूनही सुमन काकूंचा शोध घेत असते.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता साक्षी या सगळ्या विचारांमध्ये हरवून गेलेली असते. या सगळ्यामुळे साक्षीला त्रास होत असतो आणि या संधीचा फायदा घेत प्रिया साक्षीला म्हणते, साक्षी, तू एवढा विचार नको करूस आणि स्वतःला त्रासही करून घेऊ नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत. साक्षी, तुला काहीही होणार नाही. मी यासोबत कायम आहे. साक्षी, बघ ना, एवढं सगळं होऊ नये. आपली मैत्री अजूनही तशीच आहे, कारण मी तुझ्यासोबत कायम आहे. आणि हो, यापुढे त्या ब्लॅकमेलरने तुला जर त्रास दिला तर मला सांग, मी त्या ब्लॅकमेलरला नक्कीच पकडण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच पोलीस त्याला पकडतील. तर साक्षी म्हणते, नाही प्रिया, कोणीही पकडलं जात नाही. बाहेर गुन्हेगार गुन्हा करतात आणि राजरोजपणे फिरत असतात, परंतु कोणीही पकडलं जात नाही. पकडली गेली ती फक्त मीच. आणि त्याच वेळी साक्षीला आता सचिनचा मेसेज आलेला असतो. आता सचिनचा मेसेज आल्यानंतर साक्षीच्या चेहऱ्यावर स्माईल असते. सचिनने आय लव्ह यू टाकलेलं असतं आणि ते पाहून साक्षी खूप खुश होते आणि परत तिला रिप्लाय देत आय लव्ह यू टू असा मेसेज करते. आणि हे सगळं काही प्रिया पाहते आणि म्हणते, एवढं सगळं टेन्शन असून साक्षीच्या चेहऱ्यावर अचानक कस अशी स्माईल का आली असावी? नक्की कोणाचा मेसेज आला असावा तिला? आणि म्हणूनच प्रिया साक्षीला आवाज देते, साक्षी, मी निघते. परंतु साक्षी काही भानावर नसते. प्रिया मोठ्यानेच म्हणते, साक्षी, मी तुझ्याशी बोलते, मी येते. असं म्हणत प्रिया निघत असते. तर साक्षी म्हणते, बरं ठीक आहे, ये तू. असं म्हणत आता ती प्रियाला जायला सांगते, परंतु प्रियाला सत्य काहीच सांगत नाही. आता इकडे साक्षी सचिन सोबत मेसेजवर बोलत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुमन काकू स्वतःला वाचवण्यासाठी, साठी सोडवण्यासाठी मोठमोठ्याने ओरडत असतात, अहो प्लीज मला इथून सोडवा, प्लीज मला इथून जायला द्या. परंतु नागराज काकाने सुमन काकूंना डांबून ठेवलेलं असतं. आता नागराज काका एक खुर्ची घेऊन येतात आणि सुमन काकूंना बांधून ठेवत असतात. सुमन काकू म्हणतात, प्लीज मी तुमच्या पाया पडते, प्लीज मला इथून जाऊ द्या. अहो तुम्ही काय करताय? तुम्हाला तरी कळतंय का? नागराज काका काही ऐकून न घेता सुमन काकूंना बांधून ठेवत असतात. तर इकडे महिपाशीकडे हस्तच म्हणतात, काय मग सुमन वहिनी, तुमचेही इथे या माझ्या गॅरेजमध्ये स्वागत आहे. काय मग नाग्या, तुला तुझी बायकोही सांभाळता आली नाही का? अरे बघ ना, तुझी ही बायको तुझ्या मागावर इथपर्यंत पोहोचली. आता महिप्त शिकरे नागराज काकांना खूप काही बोलत असतात, परंतु नागराज काका आता महिप्त शिकरेच्या तोंडात रुमाल कोंबतात. आता मात्र महिप शिकरेंना काहीच बोलता येत नाही. तर त्यानंतर सुमन काकू म्हणतात, अहो तुम्हाला कळते का तुम्ही काय करताय? तुम्ही तुमच्या बायकोला बांधून ठेवताय. हो, तुम्हाला लाज नाही का वाटत? हे सर्व काही करत असताना प्लीज मला सोडा. परंतु नागराज काका सुमन काकूंना सोडत नाहीत आणि त्यांच्या तोंडात रुमाल ठेवतात आणि म्हणतात, आता तोंड बंद ठेवायचं आणि तुला बघायचं होतं ना माझं आणि महिप शिकरेचं नक्की काय नातं आहे. मी आणि महिप्त शिखरे नक्की काय बोलतो बघायचं होतं ना. मग आता 24 तास माझ्यावर नजर ठेवून इथेच राहायचं. असं म्हणत नागराज काका तिथून निघून जातात आणि म्हणतात, बोला आता दोघेही गप्पा मारत बसा. आता महिपा शिखरे सुमन काकूशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात. तोंडात रुमालनही ते बोलत असतात, परंतु सुमन काकू मात्र खूप रडत असतात. नागराज काकांच्या या वागण्यामुळे सुमन काकूंना खूप त्रास होत असतो. त्यांना खूप राग येत असतो. परंतु सुमन काकूंचे हात बांधलेले असतात. त्यांना काहीच करता येत नसतं. स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु काही केल्यास सुमन काकून स्वतःची सुटका करून घेणं कठीण झालेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, किल्लेदारांच्या घरी आता अर्जुन आणि चैतन्य पोहोचलेले असतात. आता सायलीच्या अशा वागण्याचा अर्जुनला खूप राग आलेला असतो. अर्जुन सायलीचा हात धरतो आणि म्हणतो, काय झालंय? तू इथे एकटी आलीस? तुला घरातून बाहेर पडताना मला सांगावंस वाटलं नाही का? अगं तू अशी घराबाहेर पडलीस त्यानंतर माझी काय अवस्था झाली असेल याचा विचार तरी केलास का सायली?
तुझं असं अचानक गायब होणं आणि मग माझी काय अवस्था होऊ शकते. प्लीज अशी गायब होऊ नकोस, कारण मला काय त्रास होतोय हे तुला कळत नाहीये का? मी तुला फोन करण्याचा प्रयत्न करतोय, तर तू माझे फोन उचलत नाहीयेस. नशिबाने तू चैतन्याचा तरी फोन उचललास, परंतु प्लीज सायली, असं काही करू नकोस, कारण तुला जर काही झालं तर मी मात्र. असं म्हणत अर्जुन सायलीला जवळ घेतो आणि म्हणतो, तू काहीही कर, माझा राग आला तर माझ्याशी बोलू नकोस, माझ्याशी हो तेवढं भांड, परंतु असं न सांगता कुठेही जाऊ नकोस, कारण तू जर अशी मला सोडून निघून गेलीस तर मी नाही जिवंत राहू शकत. सायली, अर्जुन म्हणते, सॉरी, माझं चुकलं. परंतु घरात सर्व अजण आनंदात होते, सर्वजण गप्पा मारत होते, म्हणून म्हटलं की कोणाला काही न सांगता निघावं. अर्जुन म्हणतो, मग मला सांगायचं होतं ना, आपण दोघं इथपर्यंत आलो असतो. तर त्याचवेळी आता चैतन्य त्यांना भानावर आणतो आणि म्हणतो, सायली वहिनी, माझी एक रिक्वेस्ट आहे, प्लीज तू असं कधीही कोणाला न सांगता कुठेही जाऊ नकोस, कारण तू जर अशी निघून गेलीस ना की तुझं हे बाळ पॅनिक होतं आणि त्याला सावरणं मला खरंच खूप कठीण होतं. वहिनी, अहो मी वकील आहे, आया नाही. तर त्यानंतर अर्जुन म्हणतो, काय झालं? सुमन काकूशी बोलणं झालं का? तर सायली म्हणते, मी सुमन काकूशी बोलले, त्यावेळी त्या रिक्षात होत्या, पण सुमन काकू इथेही नाहीयेत आणि आपल्याही घरी पोहोचलं नाहीत. मग सुमन काकू रिक्षातून गेल्यात कुठे की त्यांना कोणीतरी जबरदस्तीने रिक्षातून घेऊन गेल्यात. आता हे ऐकताच अर्जुनला धक्का बसतो. सायली, अर्जुन, चैतन्य सर्वजण सुमन काकूंचा विचार करू लागतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं चैतन्य अर्जुनला म्हणतो, सुमन काकूंना खरंच कोणीतरी किडनप केलं असेल का? त्यांच्या जीवाला धोका असेल का? पण हे सगळं काही कोणी केलं असेल तर अर्जुन म्हणतो, मला फक्त एकाच माणसावर डाऊट आहे. तर दुसरीकडे अर्जुन घडलेला सर्व प्रकार ज्यावेळी रविराज सरांना सांगतो, त्यावेळी रविराज सर अर्जुनला म्हणतात की माझा सक्का भाऊ त्याच्या बायकोला